जय शिवराय मित्रांनो राज्यात मुलीच्या सक्षमीकरणाकरता लेक लाडकी योजना 30 ऑक्टोबर 2023 पासून सुरू करण्यात आलेली आहे। 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या राज्यातील प्रत्येक मुलीला राज्य शासनाच्या माध्यमातून 1,01,000 रुपये देण्यात येणार आहेत। आणि अशा या लेक लाडकी योजनेबद्दल सविस्तर अशी माहिती, याच्यामध्ये अर्ज कसा करायचा, याच्यासाठी अटी शर्ती काय आहेत, हे अनुदान नेमका कशा प्रकारे दिले जाणार आहे, हे सविस्तर असं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यात यापूर्वी माझी कन्या भाग्यश्री ही योजना राबवली जात होती। ही योजना सुधारित स्वरूपामध्ये राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि याच योजनेला अधिक्रमित करून अर्थात बंद करून आता राज्यामध्ये लेक लाडकी योजना सुरू करण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत राज्यामध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या प्रत्येक मुलीला राज्य शासनाच्या माध्यमातून 1,01,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। याच्यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने हे अनुदान दिलं जाणार आहे। याच्यामध्ये मुलीच्या जन्मानंतर तात्काळ 5,000 रुपये, मुलगी पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, मुलगी 6वीत गेल्यानंतर 7,000 रुपये, मुलगी 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये आणि मुलीचं वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 75,000 रुपये अशा प्रकारे रक्कम या मुलीच्या नावे काढण्यात आलेल्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे। एकंदरीत या मुलीला 18 वर्षाची झाल्यानंतर 1,01,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। मित्रांनो, पिवळ्या व केसरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 नंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींसाठी ही योजना लागू राहणार आहे। तसेच 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीलाही योजनेचा लाभ मिळणार आहे। पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता पित्यानं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक राहणार आहे। अशा प्रकारची या योजनेच्या लाभासाठीची अट आहे। तसेच दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी मुलं जर जन्माला आली, याच्यामध्ये 1 मुलगी किंवा दोन्ही मुली असतील तर अशा दोन्ही मुलींना सुद्धा या योजनेचा लाभ दिला जाणार आहे। मात्र त्याच्यानंतर माता पित्यानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक राहणार आहे। याचप्रमाणे 1 एप्रिल 2023 पूर्वी एखादी मुलगी किंवा मुलगा असेल आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीला किंवा जर जुळे झाले अशा जुळ्या दोन्ही मुलींना या ठिकाणी हे अनुदान दिलं जाईल। मात्र याच्यानंतर माता पित्यानं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं आवश्यक राहणार आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं गरजेचं आहे। लाभार्थ्याचं बँक खातं महाराष्ट्र राज्यात असणं आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असणं देखील गरजेचं आहे। मित्रांनो, याच्यासाठी आवश्यक कागदपत्र जी लागणार आहेत त्याच्यामध्ये लाभार्थ्याच्या जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावं, याबाबत तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। लाभार्थी आधार कार्ड, आता प्रथम लाभ जे असेल मुलीच्या जन्माचं जे पहिला लाभ असेल यावेळी ही अट शिथिल राहणार आहे। पालकाचा आधार कार्ड लागणार आहे। बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, रेशन कार्ड पिवळे अथवा केसरी कार्ड असणं गरजेचं आहे। मतदान ओळखपत्र, शेवटच्या लाभाकरता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचं मतदार यादीत नाव असल्याचा दाखला या ठिकाणी आवश्यक असणार आहे आणि मुलीचं मतदार यादीमध्ये नाव दाखल झाल्यानंतरच मतदान कार्ड बनल्यानंतरच हा शेवट 1,01,000 रुपयाचा लाभ दिला जाणार आहे। संबंधित टप्प्यावरील लाभाकरता शिक्षण घेत असल्याबाबत संबंधित शाळेचा दाखला, जसे की 1ली 6वी हे जे काही टप्पे पार करेल त्याबाबतचं बोनाफाईड लागणार आहे। कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हे याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या लाभाच्या वेळी हे आवश्यक असणार नाही। मात्र जर आपण जसं पाहिलंय की याच्यामध्ये जर जुळी मुलं झाली किंवा पहिला मुलगा किंवा मुलगी असेल त्याच्यानंतर जर हे अपत्य झालं तर त्यांच्यासाठी मात्र हे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे। अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह झालेला नसणं आवश्यक राहील। अविवाहित असल्याबाबतचं लाभार्थ्याचं स्वयं घोषणापत्र या ठिकाणी आवश्यक असणार आहे। अशा प्रकारची कागदपत्र या योजनेच्या लाभासाठी लागणार आहेत। आता याचा अर्ज कसा करायचा, बरेच वेळा विचारलं जातं ऑनलाईन पद्धतीने की ऑफलाईन पद्धतीनं। याचा एक ऑफलाईन पद्धतीचा प्रस्ताव तुम्हाला तुमच्या जवळची जे काही अंगणवाडी असेल अशा अंगणवाडी सेविकाकडे द्यायचा आहे। नागरी भागामध्ये असाल, तुम्ही शहरी भागामध्ये असाल तर शहरी भागामध्ये सुद्धा अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातूनच हा अर्ज तुम्ही भरू शकता। याच्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज प्रस्ताव सादर करायचा असतो। या अर्जाचा नमुना सुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता। लेक लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र, याच्यामध्ये पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, 5वा हप्ता अशा वेगवेगळ्या हप्त्यासाठी हे मागणी पत्र दाखल करावं लागणार आहे। याच्यामध्ये आता पहिला हप्ता किंवा पहिल्यांदा अर्ज करत असाल तर पहिल्या हप्त्याला टिक करायचे। याच्यामध्ये वैयक्तिक माहिती द्यायचे, लाभार्थ्याचं नाव, लाभार्थ्याचा तपशील, याच्यामध्ये पहिला अपत्य की दुसरा अपत्य की जुळ अपत्य झालेले आहे त्याची माहिती याच्यामध्ये द्यायची आहे। आधार क्रमांक, आता पहिल्या अपत्याच्या वेळेस आधार क्रमांक कंपल्सरी नाही आहे। लाभार्थ्याचं आईवडिलाचं नाव, लाभार्थ्याच्या आईवडिलाचं आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ID असेल तर ईमेल ID,
आधार कार्डची जी प्रत आहे ती याच्यासोबत जोडणं आवश्यक आहे। याच्यानंतर सध्याचा निवासाचा पत्ता जो असेल तो, याच्यानंतर मोबाईल नंबर पुन्हा एकदा लिहायचा आहे। या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या 1, 2 जी काही असेल ते, अर्ज करते आहे आपल्या पहिल्या अपत्यासाठी, आता याच्यामध्ये पहिल्या अपत्यासाठी असेल किंवा दुसरी मुलगी झालेली असेल तर दुसऱ्या मुलीसाठी असेल किंवा दुसऱ्या जन्माच्या वेळी अपत्य जुळं झालेलं असेल तर त्याच्यासाठी असेल, त्याला टिक करायचं आहे। याच्यानंतर बँकेचा पूर्ण तपशील याच्यामध्ये द्यायचा आहे, अकाउंट नंबर, IFSC कोड, बँकेचं नाव आणि याच्याशी आधार संलग्न आहे की नाही, आधार संलग्न देखील असणं गरजेचं आहे। लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अर्ज केलेला आहे, याच्यामध्ये पहिला लाभ असेल तर पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता अशा प्रकारे द्यायचं आहे। आणि मी दिलेली माहिती सत्य आहे, याच्यामध्ये जर काही माहिती खोटी आढळली तर मी सर्वस्वी जबाबदार राहील अशा प्रकारची सहमती देऊन दिनांक आणि लाभार्थ्याचं जे पालक असतील त्यांच्या सही किंवा डाव्या हाताच्या अंगठ्याची निशाणी अशा प्रकारचे कागदपत्र देऊन हा अर्ज आपल्याला अंगणवाडी सेविकेकडे सबमिट करायचा आहे। याच्यानंतर अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून काही माहिती तपासली जाईल, ती माहिती त्याच्याबरोबर भरली जाईल। पर्यवेक्षकाच्या माध्यमातून काही माहिती असेल ती माहिती त्या ठिकाणी पाहिली जाईल, भरली जाईल आणि याच्यानंतर अंगणवाडी सेविकाची याच्यामध्ये जबाबदारी आहे की हे जे काही अर्ज असेल हा ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचा असतो, त्याची तुम्हाला पावती दिली जाईल आणि याच्यानंतर पात्र असलेल्या लाभार्थ्याला या ठिकाणी वेळोवेळी जे काही टप्पे असतील त्या टप्प्यानुसार 1,01,000 रुपयाचं अनुदान दिलं जाणार आहे। मित्रांनो, अतिशय महत्त्वाची अशी योजना आहे, परंतु बऱ्याच साऱ्या नागरिकांना, लाभार्थ्यांना या योजनेची माहिती नसल्यामुळे या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहेत। मित्रांनो, 2017 पासून सुद्धा ही योजना माझी कन्या भाग्यश्री सुधारित या स्वरूपामध्ये सुरू करण्यात आलेली होती। बऱ्याच जणांना या योजनेबद्दल माहिती नसल्यामुळे त्यांनी या योजनेचा लाभ घेतला नाही आणि आता या लाभार्थ्यांना मात्र या योजनेचा आता लाभ मिळणार नाही। फक्त 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या पहिल्या किंवा दुसऱ्या अपत्य मुलगी असेल अशा मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, या अर्जाचा PDF स्वरूपातील नमुना आपल्याला एक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकमधून डाउनलोड करू शकता किंवा 30 ऑक्टोबर 2023च्या GR मध्ये सुद्धा या अर्जाच्या नमुन्याची लिंक तुम्हाला देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी सुद्धा डाउनलोड करू शकता आणि हा अर्ज करून योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे लेक लाडकी योजनेच्या संबंधातील ही एक महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।